जय भीम माझ्या ताईं दादांसाठी. तर हा मॅसेज माझ्या शेतकरी दादा आणि ताईंसाठी आहे. तर माझ्या घराच्या शेजारी आज म्हणजे किलबिलाट सुरू होता पक्ष्यांचा आणि मी व्हिडिओज बनवत होती बाबासाहेबांचे. तर तेवढ्यातच मला आवाज आला पक्ष्यांचा. तर मी खिडकीतून वाकून बघते तर काय, अंजिराच्या झाडावर साप होता, भला मोठा साप होता आणि धामीन होती ती. तर मी वाकून बघितलं आणि एकदम भिली मी. पण म्हटलं जाऊ द्या म्हटलं, कारण आता पावसाळा सुरू आहे आणि आता साप निघणारच आहे. तर सर्पमित्राला बोलवेपर्यंत तो गायब झाला आणि परत एकदा मला दिसला. पण मी म्हटलं आता तो आपण कितीही लक्ष ठेवलं तरी तो प्राणी आता त्याच्या भुकेसाठी किंवा ते पाऊस पडला त्याच्या बिळात पाणी गेलं त्यामुळे तो जमिनीवर निघणारच आहे. तर त्यासाठी मग मी काही कोणाला बोलवलं नाही. पण माझ्या शेतकरी दादांताईंसाठी एक विनंती आहे की त्यांनी सांभाळून काम करावे आणि सगळ्यांनीच आपल्या घराशेजारी जे झाडं वगैरे आहेत ते काढून टाकावे पावसाचे. तर